किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना. नमस्कार बालमित्रांनो, आजच्या किलबिल या कार्यक्रमात मी सीमा तर्हाळकर तुमचं मनपूर्वक स्वागत करते. आजच्या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे अश्विनी कुलकर्णी यांनी. तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं. निर्मिती सहाय्य सीमा तर्हाळकर. आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत सूरज गोळे.
आज आपण अशा विषयावर गप्पा मारणार आहोत जो आपल्या सगळ्यांच्या आयुष्याशी खूप जवळून जोडला गेलेला आहे आणि तो विषय आहे पर्यावरण संवर्धन. आपण श्वास घेतो ती हवा, आपण पितो ते पाणी, आपल्याला सावली देणारी झाडं, रंगीबिरंगी पक्षी, फुलं आणि नद्या, हे सगळं म्हणजेच आपलं पर्यावरण. आज मात्र हे पर्यावरण संकटात आहे बरं का. कारण पहा ना, झाडांची तोड, वाढतं प्रदूषण, प्लास्टिकचा वापर यामुळे निसर्गाचं संतुलन बिघडत चाललंय. आणि म्हणूनच मित्रांनो, पर्यावरणाचं संरक्षण ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज आहे. झाडं लावा, पाणी वाचवा, प्लास्टिक टाळा आणि निसर्गावर प्रेम करा. हीच खरी शहाणपणाची खूण आहे. आजच्या किलबिल या कार्यक्रमात आपण जाणून घेणार आहोत तुमच्यासारखी लहान मुलं पर्यावरण वाचवण्यासाठी काय करू शकतात आणि पर्यावरणाचं आपल्या जीवनात काय महत्त्व आहे हे सुद्धा आपण या कार्यक्रमातनं जाणून घेऊयात बरं का. तर चला, ऐकायला तयार आहात ना? प्रिय श्रोते हो, नमस्कार. वसुंधरा आपली माता, पर्यावरण आपली समग्र जीवनशक्ती आणि संरक्षण हीच आपली खरी संस्कृती. अशा या पावन विचारातून प्रेरित होऊन पर्यावरण जागृती, संवर्धन आणि पर्यावरणपूरक जीवनशैली या 3 महत्त्वपूर्ण टप्प्यांवर केंद्रित पर्यावरण परिषदेचे हे विशेष उद्दिष्ट जनमानसापर्यंत पोहोचविण्याचा हा अनोखा प्रयत्न अहिल्यादेवी महिला शिक्षण व क्रीडा प्रसारक मंडळद्वारा संचालित ज्ञानदर्पण इंग्लिश स्कूल, अमृत कलश विद्यालय आणि मा रेणुका मराठी प्राथमिक शाळा, त्याचबरोबर विविध शैक्षणिक संस्थांच्या सहकार्याने माझा कचरा माझी जबाबदारी हा उपक्रम राबविण्यात आला. या उपक्रमाचा प्रमुख उद्देश विद्यार्थ्यांमध्ये स्वच्छतेची जाणीव निर्माण करणे तसेच घरोघरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविणे हा होता. या उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांनी अकोला शहरातील सुमारे 1500 घरांचा सर्वेक्षण करून ओला, सुका, ई वेस्ट व सॅनिटरी वेस्ट यांचे वर्गीकरणाचे महत्त्व लोकांना समजावून सांगितले. या उपक्रमाचे वैशिष्ट्य असे की हा उपक्रम महाराष्ट्र राज्यात विद्यार्थ्यांच्या सहभागातून घडलेला एकमेव आणि सर्वसमावेशक उपक्रम आहे. सर्व शाळा, सर्व विद्यार्थी, सर्व शिक्षक हातात हात घालून एकाच उद्दिष्टासाठी एकत्र आले आहेत. ते उद्दिष्ट म्हणजे निसर्ग संरक्षण, पर्यावरण संरक्षण. म्हणूनच या परिषदेमुळे पर्यावरण जागृती, कचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्ती या संकल्पनांना एक सक्षम आणि संघटित दिशा मिळाली आहे. या संयुक्त प्रयत्नांचे यश हे प्रत्येक शाळेच्या, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या आणि पर्यावरणप्रेमी नागरिकांच्या जाणीवपूर्वक दिलेल्या योगदानांचे फलित आहे. यानंतर आपल्यासमोर ज्ञानदर्पण इंग्लिश स्कूलचे विद्यार्थी ठराव सादर करणार आहेत. नमस्कार, माझं नाव श्रीनाथ विशाल जोशी. मी ज्ञानदर्पण इंग्लिश स्कूलचा विद्यार्थी आहे. मी वर्ग 10वीत शिकतो. माझ्या गटाचं नाव दधीची ऋषी आहे आणि माझ्या गटातील सदस्य चंचल वरखडे, खुशी शिंदे, श्रावणी ती सावंत हे सर्व आहेत. आणि आज आम्ही सर्वजण अन्न व्यवस्थापन आणि कचरा व्यवस्थापन यावर चर्चा करणार आहोत. नमस्कार, माझं नाव चंचल प्रकाश वरखडे, ज्ञानदर्पण इंग्लिश स्कूलमधली विद्यार्थिनी आहे. मी आणि माझी मैत्रीण जनता बाजार मार्केट इथे गेलो होतो. तिथे गेल्यानंतर आम्ही आतमध्ये बघितले की त्यांनी एक मधल्या भागी खोल खड्डा करून त्यात ओला कचरा आणि सुका कचरा टाकलेला होता. जसं की आम्ही त्यांना काही प्रश्न विचारले, हा कचरा कुठून येतो? नंतर त्यांनी आम्हाला सांगितले की हा कचरा तो हॉटेलमधूनच जास्त तर येतो. आम्ही तिथे बघितले की त्या कचऱ्याजवळ गायी, कुत्रे व इतर प्राणी होत्या. ते कचरा प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकत आणि तिथं फेकून देत.
नंतर आम्ही त्यांचे फोटो काढले. नंतर ते बघितले, त्याचं निरीक्षण केल्यानंतर आम्ही बघितले की ते गायी जे खात होते, प्लास्टिकमधून ते अन्न खाली पडायचं व त्यांच्या पोटात प्लास्टिक जायचं. तर प्लास्टिक गेल्यानंतर पोटात वेगवेगळे रोग होतात, नंतर ते मृत्यू पावतात. नमस्कार, माझं नाव खुशी किशोर शिंदे आहे. मी आणि माझ्या मैत्रिणीने जनता मार्केटला भेट दिली. तिथे गेल्यानंतर खूप गंभीर समस्या बघायला मिळाली. तेथील रस्ते नव्हते बरोबर आणि तेथे गड्डे पण होते, त्यामध्ये घाण पाणी होते, त्याचा दुर्गंध येत होता. त्या काकांना पण विक्री करायला त्रास होत होता. आम्ही त्यांना प्रश्न विचारले की हा कचरा तुमचा आहे का? तर त्यांनी सांगितले की हा कचरा आमचा आहे. त्यांनी प्रामाणिकपणे उत्तर दिले की हा कचरा आमचा आहे, पण यामधील अर्धा आमचा आहे आणि बाकीचा जो येतो तो हॉटेलवाले येऊन टाकतात. त्यानंतर आम्ही थोडं समोर गेलो. एक काका तिथे विक्री करत असताना खराब भाजीपाला साईडला काढून ठेवत होते आणि जो चांगला आहे तो विकत होते. आम्ही त्यांना क्वेश्चन विचारला की तुम्ही हा भाजीपाला, खराब भाजीपाला तुम्ही साईडला काढून ठेवताय आणि चांगला विकताय, पण हा जो तुम्ही खराब साईडला काढून ठेवताय तो फेकतच नाही आहे, तो तिथेच ठेवत आहे. त्यामुळे तुम्हाला पण त्रास येतो, तिथे किटाणू पण येतात आणि तुम्हाला त्याचा दुर्गंध पण येतो. तर ते म्हणत होते की इथे डस्टबिन अवेलेबल नाही आहे. जसं की माझी मैत्रीण चंचल हिने सांगितले, तिथे एक मोठा गड्डा होता, त्यामध्ये ते लोक प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये ओला कचरा, सुका कचरा आणि इत्यादी पदार्थ टाकून पॅक करून ठेवून देत होते. तर तिथे गाय कुत्रे हे खात होते. प्राण्यांना वेगवेगळे रोग होऊन ते मृत्युमुखी पडतात. नमस्कार, माझे नाव श्रावणी नितीन सावंत. मी ज्ञानदर्पण इंग्रजी स्कूल शाळेची विद्यार्थिनी. तर तुम्ही पाहतच असाल, आपल्या परिसरात खूप मोठ्या प्रमाणात अन्न नासाडी होते. आपल्या पोटात जेवढी भूक असेल तेवढेच अन्न शिजवले पाहिजे. जसं की अनेक कार्यक्रमामध्ये, लग्न समारंभामध्ये, वाढदिवसात अति प्रमाणात अन्न वाया जाते. अन्न जेवढं लागते तेवढंच बनवलं पाहिजे, ही काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे. उरलेल्या अन्नाची विल्हेवाट लावली पाहिजे. त्या अन्नाचे परिवर्तन आपल्याला खतामध्ये किंवा बायोगॅस प्लॅन्टमध्ये केली पाहिजे. अन्नाची विल्हेवाट कशी लावावी म्हणून आम्ही हॉटेल वेदनंदिनीला भेट दिली. त्याची व्यवस्थापना बघायला आम्ही सगळेजण गेलो. ड्रममध्ये त्यांच्या उरलेले अन्न हे टाकले व ते म्हणत होते, आता जर आमची तर पोळी उरालीच तर आम्ही ते गायगुरांना देतो. ओला भाज्या हा आम्ही एका गड्ड्यामध्ये टाकून त्याचे खत निर्मिती करतो. तर माझी एक अशी छोटीशी विनंती आहे, तुम्ही तो ओला कचरा कुठेही बाहेर न टाकता त्याच्यापासून खत निर्मिती केली पाहिजे. तुम्हाला माहिती आहे का, आपण जो ओला कचरा बाहेर कुठेही टाकतो तो सडल्यानंतर त्या वासाने 8-10 किलोमीटरच्या डेंगूला वास जाऊन तो त्याच्यावर येतो आणि अंडे घालतो. तेच अंड्यापासून मच्छर निर्मिती होतात, ते आपल्या घरात वापस येतात. म्हणजे आपण एका नवीन आजारांना आमंत्रण देत आहोत. आपण हे केलं पाहिजे का? स्वतःलाच धोका, हे कसलं न्याय? माझी अशी एक छोटीशी विनंती आहे महानगरपालिकेला की तुम्ही घंटागाडीमध्ये एक वेगळं कंपार्टमेंट हे अन्नाचं व वेगळं कंपार्टमेंट हे ओल्या कचऱ्याचं केलं पाहिजे, जेणेकरून भाजीमुळे आपण बायोगॅस निर्माण करू शकतो व ओल्या कचऱ्यापासून आपण खत निर्माण करू शकतो. जसे की आपण सर्व समस्या ऐकल्या, यावर आपण काही उपाययोजना राबवू शकतो का? तर हो, जसे की लँड फिलिंग एरियाज तयार करू शकतो आणि बायोगॅस प्लांट्स तयार करू शकतो. बायोगॅस प्लांट्समुळे आपण मिथेन गॅस तयार करू शकतो व त्याच्यामुळे आपण इलेक्ट्रिसिटी पण देखील तयार करू शकतो. आपण ओल्या कचऱ्यापासून ऑर्गॅनिक खत तयार करू शकतो. यामुळे आपण पर्यावरणाला स्वच्छ ठेवू शकतो आणि लोकांना रोजगार देखील देऊ शकतो. या उपक्रमासाठी आमच्या शाळेच्या संस्थाचालक सौ पल्लवी दिदी कुलकर्णी, शाळेच्या प्रशासकीय प्रमुख सौ अनिता दिदी कुलकर्णी, प्रमुख मार्गदर्शक शिक्षिका संगीता सोनवणे दिदी यांचे मार्गदर्शन आम्हाला लाभले. यानंतर आपल्यासमोर मा रेणुका मराठी प्राथमिक शाळेचे विद्यार्थी ठराव सादर करतील. नमस्कार, माझे नाव वेदांती रवींद्र दिलखन आहे. माझ्या शाळेचे नाव मा रेणुका मराठी प्राथमिक शाळा आहे. आजचा आमचा विषय मृदा आहे. मृदा म्हणजे माती. मृदेच्या जमिनीच्या सुपीक भागाला मृदा असे म्हणतात. विद्यार्थी गट हा शेतकरी पुत्र असल्याने आपल्याच शेतातील मृदेवर अभ्यास करून मृदेवर विविध रासायनिक खत वापरल्यास मृदेचे अपरिमित नुकसान होते.
याकरिता रासायनिक खतांवर बंदी आणून सेंद्रिय खत वापरण्यावर कठोर अंमलबजावणी व्हावी याकरिता हा ठराव संमत केला. नमस्कार, माझे नाव उर्मिला नामदेव वैराळे. माझ्या शाळेचे नाव मा रेणुका मराठी प्राथमिक शाळा. रासायनिक खतांचा अतिरेक किंवा चुकीचा वापर केल्यामुळे मृदेवर अनेक गंभीर नकारात्मक परिणाम दिसून येतात, जसे की मृदेची सुपीकता कमी होते, मातीची पाणी धारण करण्याची क्षमता घटते, मृदेतील आम्लात्मक म्हणजेच ॲसिडिटी वाढते, जमिनीवर मिठाचे थर साचतात, शेवटी मातीचा ऱ्हास होतो. मृदा संरक्षण उपाययोजना, सेंद्रिय खतांचा वापर वाढवणे, हिरवळीचे खत निर्मिती, जैविक खते वापरणे, पीकपद्धतीत विविधता, पिकांची फेरी, पिकांच्या अवशेषांचे जाळणे टाळावे, मृदा चाचणी करून खतांचा संतुलित वापर, पावसाच्या पाण्याचे संधारण, जनजागृती, अधिक शालेय पातळीवर उपक्रम. शेवटी आम्ही तुम्हाला एकच मंत्र देऊ इच्छितो: शेती सेंद्रिय, निसर्ग अनुकूल. आमच्या शाळेच्या संस्थाचालिका सौ पल्लवी कुलकर्णी व शाळेतील सर्व शिक्षक यांचे आम्हाला अमूल्य मार्गदर्शन लाभले. या सर्वांचे मी आभार मानते. धन्यवाद. बालमित्रांनो, पर्यावरण संवर्धनाविषयीचा शेवट इथेच होत नाही बरं का. प्रकृती ही केवळ आपली गरज नाही, तर आपल्या अस्तित्वाचा श्वास आहे. आपण प्रत्येकाने आजपासून छोटा का होईना परंतु प्रामाणिक प्रयत्न करण्याची सुरुवात केली तर उद्याचा पृथ्वीचा चेहरा नक्कीच बदलू शकतो. स्वच्छ श्वास, निर्मळ निसर्ग, हिरवाईने भरलेली धरती ही केवळ कल्पना न राहता वास्तवात उतरावी, यासाठी आपण सर्वांनी एकच भावना, एकाच संकल्पाने पुढे यावे. माझे पर्यावरण, माझी जबाबदारी. चला तर मग निसर्ग संरक्षणाचा संदेश अंतर्मनात जागवूया आणि पर्यावरण संवर्धनासाठी हातात हात घालून पुढे सरकूया. धन्यवाद. मित्रांनो, आज आपण सगळ्यांनी पर्यावरण संवर्धनाचं महत्त्व जाणून घेतलं. लक्षात ठेवा, निसर्ग आपल्याला सगळं देतो: हवा, पाणी, अन्न आणि आनंद. आता आपली जबाबदारी आहे की आपणही निसर्गाची काळजी घ्यावी. आजपासून एक छोटासा संकल्प करूया. रोज एक चांगली सवय लावूया. झाडाला पाणी घालूया. कचरा हा कचरा पेटीतच टाकूया आणि पर्यावरणाला स्वच्छ ठेवूया. मित्रांनो, पर्यावरण म्हणजे आपलं घर. आपण आपलं घर स्वच्छ ठेवतो की नाही, तसंच आपल्या आजूबाजूचा परिसर देखील आपल्याला स्वच्छ ठेवायचा आहे. जर तुम्हाला पर्यावरण रक्षक बनायचं असेल ना, तर तुम्हाला काही गोष्टी नक्कीच कराव्या लागतील. त्या कोणत्या गोष्टी ते लक्षात ठेवा. झाडं लावणं आणि त्यांची काळजी घेणं, पाणी वाया न घालवणं, कचरा कचरा पेटीतच टाकणं, प्लास्टिक पिशव्या टाळून कापडी पिशवी वापरणं, दिवे, पंखे याची गरज नसताना ते आठवणीने बंद करणं, कागद जपून वापरणं, पक्ष्यांवर, प्राण्यांवर प्रेम करणं, स्वच्छता ठेवा. घर, शाळा आणि परिसर स्वच्छ ठेवा. मोठ्यांना देखील पर्यावरण जपण्याबद्दल जरूर सांगा. हे सगळं जर केलं ना मुलांनो, तर तुम्ही खऱ्या अर्थाने पर्यावरण रक्षक बनाल. तर बनायचं ना तुम्हाला पर्यावरण रक्षक? वरतून चड्डी, आतून पॅन्ट. सुपरमॅन, 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 सुपरमॅन. वरतून चड्डी, आतून पॅन्ट. सुपरमॅन, 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 सुपरमॅन.
प्रेमाची जणू पहार, पक्षी नाही तरी उडतो, मासा नाही तरी बुडतो, उडण्याचाही भलता वेग, पॅरिस पनवेल सेकंद एक, रोज पृथ्वीला चक्र 5, गेला म्हणता हा आलाच, गरुडाहूनही तेज नजर, जिथे संकटे हजर, कोसळती बस हा अडवी, हुंकरीत बनवा विजवी, अंतराळीचे विलन कुणी, त्यांच्याशी दण्णादण्णी, अवघी दुनिया याची फॅन. सुपरमॅन 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 सुपरमॅन. जरी जगाहून भिन्न असे तरी मनातून खिन्न असे, आदर करती सर्व जरी परीन कोणी मित्र तरी, लांबून कौतुक हे नुसते कुणी न मजला हे पुसते, जेवण झाले काय तुझे काय गड्या हे हाल तुझे, दिवस रात्र हे तू तमशी, सांग तरी मग कधी निजशी, उडता उडता असे सुसाट दुखते का रे मध्येच पाठ, एक एकटे फिरताना विचार करतो उडताना, आत रिकामे का वाटे कसे वाटते सर्व थिटे, अंगी ताकद जरी अफाट काय नेमके चलते आत, करून बसला तोंड लहान. सुपरमॅन 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 सुपरमॅन. असा एकदा एक दिशी उंच हिमाच्या शिखराशी, बसला असता लावून ध्यान त्यास भेटला मग हनुमान. काय दयाचे रूप दिसे सूर्याचे प्रतिबिंब जसे, शक्तीही आणि युक्तीही तरी अंतरी भक्तीही, आणि बोलले मग हनुमान. ऐक ऐक हे सुपरमॅन, ऐक ऐक हे सुपरमॅन, ऐक ऐक हे सुपरमॅन, ऐक ऐक हे सुपरमॅन, रोनी से ये सूरत क्यों मित्रा, आय एम प्राऊड ऑफ यू. सर्वाहून आगळाच तू, जैसा मी रे तैसा तू, ऐक एवढे दे अवधान, शक्ती युक्तीचे हे वरदान, त्या रामाने दिले तुला, ज्यांनी बनवले तुला मला, त्या रामास्तव करणे काम, त्या रामास्तव गळू दे घाम, साथ कुणी ना जरी असे आत तुझ्या पण राम असे, राम राम हे म्हणत रहा आणि जगाला भिडत रहा, त्या रामाचे करुणी ध्यान, चिरंजीव भव सुपरमॅन, चिरंजीव भव सुपरमॅन. सुपरमॅन 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 जय हनुमान, 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 सुपरमॅन 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 जय हनुमान. आजच्या किलबिल कार्यक्रमाचं निवेदन केलं होतं अश्विनी कुलकर्णी यांनी. निर्मिती सहाय्य सीमा तरहाळकर, तांत्रिक सहाय्य पांडुरंग टिकार यांचं. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. किलबिल बाल दोस्तांसाठीचा कार्यक्रम, बाल दोस्तांसाठीचं खुलं अंगण. किलबिल बाल दोस्तांसाठी माहितीचा खजिना.